नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। जागतिक हिंदी दिवस हा दरवर्षी 10 जानेवारी रोजी साजरा केला जातो। हा दिवस हिंदी भाषेच्या महत्त्वाला वंदन करण्यासाठी आणि जगभरात हिंदी भाषेचा प्रसार करण्यासाठी समर्पित आहे। हिंदी ही जगातील सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक भाषा आहे। या दिवशी विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातात। 1975 मध्ये नागपूर येथे झालेल्या पहिल्या विश्व हिंदी परिषदेच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला। जागतिक हिंदी दिवसाच्या निमित्ताने हिंदी भाषेचे महत्त्व, तिचे साहित्य, तिची संस्कृती आणि तिचे भविष्य या विषयांवर चर्चा आणि कार्यक्रम आयोजित केले जातात। 10 जानेवारी 1839 हा भारतीय चहाच्या इतिहासातला एक महत्त्वपूर्ण दिवस आहे। याच दिवशी भारतातून उत्पादित चहा इंग्लंडला पहिल्यांदा पोहोचला होता। या घटनेने भारतातील चहा उद्योगाला एक नवीन दिशा दिली आणि भारताला जगभरात चहा उत्पादक देश म्हणून नवी ओळख मिळाली। भारतातील चहाची लागवड आणि उत्पादन याची सुरुवात ब्रिटिशांच्या काळात झाली। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आसाम मध्ये चहाची लागवड सुरू केली आणि नंतर दार्जिलिंग आणि निलगिरी सारख्या इतर भागातही ती पसरली। 1839 मध्ये पहिला भारतीय चहा इंग्लंडला पोहोचल्यानंतर ब्रिटिशांना भारतीय चहाची चव आणि गुणवत्ता आवडली आणि त्यामुळे भारतातील चहा उद्योगाला चालना मिळाली। आज भारतात दार्जिलिंग, आसाम, निलगिरी यांसारख्या ठिकाणी उच्च दर्जाचा चहा पिकवला जातो आणि जगभरामध्ये तो निर्यात देखील केला जातो। 10 जानेवारी 1839 हा दिवस भारतीय चहा उद्योगाच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा म्हणून साजरा केला जातो। 10 जानेवारी 1870 रोजी मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाचे उद्घाटन झाले। हे स्थानक बॉम्बे, बडोदा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे कंपनीच्या इतिहासाचे साक्षीदार आहे। या दिवसापासून चर्चगेट हे पश्चिम रेल्वे महामार्गावरील एक महत्त्वपूर्ण टर्मिनल बनले। सुरुवातीला हे स्थानक मुंबईच्या शहरी विकासात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होते। या रेल्वेमुळे मुंबईची उपनगरे दक्षिण मुंबईच्या व्यापारी आणि प्रशासकीय केंद्रांशी जोडली गेली। आज चर्चगेट हे मुंबईतील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे आणि दैनंदिन जीवनात लाखो मुंबईकरांच्या प्रवासाचे केंद्रबिंदू आहे। या ऐतिहासिक रेल्वे स्थानकाची उभारणी ही मुंबईच्या परिवहन व्यवस्थेतील एक महत्त्वपूर्ण घटना होती आणि याने शहराच्या विकासात मोलाची भर घातली। 10 जानेवारी 1940 रोजी केरळमध्ये जन्मलेले के.जे. येसुदास हे भारताचे सुप्रसिद्ध पार्श्वगायक आणि संगीतकार आहेत। आपल्या 6 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी मल्याळम, तमिळ, कन्नड, तेलुगू, हिंदी यांसह अनेक भारतीय भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत। शास्त्रीय संगीताचे गहन ज्ञान असूनही त्यांनी चित्रपट संगीतातही अतुलनीय योगदान दिले आहे। त्यांनी एकाच दिवशी विविध भाषांमध्ये 11 गाणी गायल्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे। गान गंधर्व म्हणून प्रसिद्ध असलेले येसुदास हे भारतीय संगीत क्षेत्रातील एक अद्वितीय व्यक्तिमत्व आहेत। 8 जानेवारी 1693 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या एका प्रमुख अधिकाऱ्याचे निधन झाले। त्यांचे नाव होते जाब चारनाक। चारनाक यांना कोलकात्याच्या निर्मात्यांपैकी एक मानले जाते। 17व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजांनी भारतात व्यापारासाठी येण्यास सुरुवात केली आणि बंगालमध्ये आपले वर्चस्व त्यांनी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला। याच काळात चारनाक यांनी हुगली नदीच्या काठावर एक छोटीशी वस्ती उभारली। हीच वस्ती पुढे विकसित होऊन आजचे कोलकाता शहर बनले। चारनाक यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र बनले। इंग्रजांनी येथे एक किल्ला बांधला आणि व्यापारासाठी आवश्यक असलेली सर्व सुविधा त्यांना उपलब्ध करून दिली। यामुळे कोलकात्याला लवकरच भारतातील सर्वात महत्त्वाच्या बंदरांपैकी एक बनण्याची संधी मिळाली। बाजीराव पेशवे दुसरे हे मराठा साम्राज्याचे शेवटचे पेशवे होते। त्यांचा जन्म 10 जानेवारी 1775 रोजी धारच्या किल्ल्यात झाला।
लहानपणापासूनच नाना फडणवीस यांच्याशी त्यांचे संबंध तणावपूर्ण होते। नाना फडणवीस यांनी बाजीरावला पेशवेपदी बसवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, पण कालांतराने दोघांमध्ये मतभेद वाढत गेले आणि अखेरीस नाना फडणवीस यांचे निधन झाले। बाजीराव यांनी इंग्रजांशी केलेल्या अनेक करारांमुळे मराठा साम्राज्य कमजोर झाले। 1818 मध्ये आष्टीच्या युद्धात पराजय झाल्यावर त्यांचे राज्य इंग्रजांनी हस्तगत केले। बाजीराव यांना ब्रह्मवर्तात निर्वासित करण्यात आले, जेथे 28 जानेवारी 1851 रोजी त्यांचे निधन झाले।